चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 सीबीएसई मधला एक क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. चॅप्टर नंबर 4 क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. काय म्हणतात बा, द डिफरन्स बिटवीन टू नॅचरल नंबर्स, दोन नॅचरल नंबर्स मधला फरक. ठीक आहे. तर पहिली गोष्ट पहा, डिफरन्स बिटवीन टू नॅचरल नंबर म्हणतात. ठीक आहे. तर पहिली तर काय आहे, नॅचरल नंबर म्हणजेच काय होते, नॅचरल नंबर एन ने डिनोटेट करतात आणि नॅचरल नंबर म्हणजे सीधी बात की जो नंबर 1 पासून चालू तर पुढे दिवसभर रातभर म्हणजे इन्फायनाइट राहते, याला नॅचरल नंबर म्हणू. ठीक आहे. तर डिफरन्स बिटवीन टू नॅचरल नंबर्स इज किती आहे, 5. तर आता फिलहाल आपल्याला माहित आहे का कोणते नॅचरल नंबर आहे, कोणते पण राहू शकतात ना. उद्या चालून 8 घेऊ शकते आणि होऊ शकते 3 घेऊ शकते, याच्या मधला फरक 5 येत आहे का नाही, कोणचा आपण राहू शकते. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे का कोणचा नंबर नाही सर. ठीक आहे. ते एक काम करता, लेट मला नाही माहित आहे, तर मॅथ मध्ये आपण एक्स मानतो, वाय मानतो, झेड मानतो, व्हेरिएबल मानतो. ठीक आहे. ते एक काम करता, लेट द नॅचरल नंबर बी मान लो एक्स एंड वाय. ठीक आहे. मी मानलो की ते एक्स एंड वाय वेट. ठीक आहे. पण लेट पर्यंत क्लिअर आहे. आता मला एक गोष्ट सांगा की जर हे दोन नॅचरल नंबर आहेत, थोडी तरी केली 8 आणि 3, तर एक तरी नंबर ग्रेटर राहील. अरे एक नंबर ग्रेटर राहील आणि एक छोटा राहील, तेव्हा ते डिफरन्स येईल. ठीक आहे. तर मग एक काम करतो की सर याच्यामधून एक्स ग्रेटर आहे वाय पेक्षा, समजता येत पर्यंत क्लिअर. ओके, बहुत ही बढ़िया. ठीक आहे. मग आता काय होईल पहा, बाय फर्स्ट कंडिशन. ठीक आहे. इथे येतो पहा बाय दी फर्स्ट कंडिशन. पहिली जे कंडिशन म्हणतात बाय दी फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन म्हणत काय पहा, सुनो मेरी बात. पहिली कंडिशन काय म्हणतात, द डिफरन्स बिटवीन टू नॅचरल नंबर, म्हणजे हे जे दोन नॅचरल नंबर आहे कोणते, एक्स आणि वाय, याच्या मधला फरक, डिफरन्स म्हणजे फरक किती आहे, 5 आहे. हा इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. असं मी नाही म्हणता पण क्वेश्चन म्हणता. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता एक पहिली कंडिशन यहां तक खत्म. ठीक आहे. आता काय म्हणतात दुसरा पॉइंट, इफ द डिफरन्स बिटवीन देअर रेसिप्रोकल. ओ नाईस. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतात, इथं पण डिफरन्स करायचा आहे पण त्याच्या रेसिप्रोकलच्या. आता रेसिप्रोकल काय चीज आहे, तर एखादी व्यक्ती जर असा उभा असेल तर तो असा दिसायला लागते, याला रेसिप्रोकल म्हणतात. मला समजलं ना, पाय खाली आहे तो पाय वरती करून दिसायला लागेल. ठीक आहे. याचा अर्थ एखादी नंबर जर एक्स असेल तर तो पुढे चालून काही नसते म्हणजे 1 असते, तर तो पुढे चालून 1/x दिसते, याला रेसिप्रोकल म्हणतात. ठीक आहे. तर मी थोडा इकडे फील करवतो पहा, ऐका. ओके, तर सुन हा 8 आहे तर नक्कीच हा 1/8 होईल रेसिप्रोकल ना, आणि हा काय 1/3. तर याच्या मधला डिफरन्स 1/10 आहे. पण इकडे आहे. आता एक महत्वाचा पॉइंट येतं, बहुत इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा की हा पॉझिटिव्ह आहे. ओके, आणि मायनस हा सुद्धा, हा मधात मायनस आहे ना. ठीक आहे. डिफरन्स करताना हा पॉझिटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. तर याचा आन्सर पॉझिटिव्ह येतात. ठीक आहे. पॉझिटिव्ह दिला आहे ना, तर मला सांगा खरंच पॉसिबल आहे की 1/8 मधून -1/3 जाईल. अरे हा नंबर छोटा आहे आणि हा नंबर ग्रेटर आहे, म्हणजे काय म्हणतो समजलं. आता इकडे पहा, 8 ग्रेटर आहे, 3 स्मॉलर आहे, मान्य. पण जसा रेसिप्रोकल आहे तर चेंज होते भाऊ. ठीक आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे एक नोट तर मी बनवून टाकतो पहा. ओके, तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. मी काय म्हणतो का, इफ ए इज ग्रेटर दॅन बी असेल, पहा लक्षात घ्या, इफ ए इज ग्रेटर दॅन बी असेल म्हणजे याचा अर्थ 8 इज ग्रेटर दॅन 3 आहे, समजा. ठीक आहे. तर मग दे याचा रेसिप्रोकल 1/a आणि 1/b जेव्हा होईल तेव्हा 1/b ग्रेटर होते. ओके, समजलं. अरे तुम्हीच विचार करा ना, याला जर तुम्ही आता 1/8 केल्या आणि याला 1/3 केल्या तर ग्रेटर 1/3 होईल, समजलं ना. अरे 8 पैकी 1 भाग आणि 3 पैकी 1 भाग, कोणसा भाग मोठा आहे. ठीक आहे. आणि कमी पैकी 1 भाग दिसताय ना. ठीक आहे. तर मग तुम्हाला समजत असेल, पटलं. असंही नसेल समजत ते काम करा. ठीक आहे. एक काम करा, याला क्रॉस मल्टिप्लाय करा, 8 × 8. ठीक आहे. समजलं ना, 8 × 8. ओके, आणि 3 × 3, 8 मधून 3 गेले, 8 × 3 = 24 तर येईलच. ठीक आहे. तर मायनस किती येतात, -3/24. ठीक आहे ना. ओके, म्हणजे निगेटिव्ह येतात. ठीक आहे. पटलं ना. ओके, म्हणजे एक गोष्ट तर समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, की सर येतं थोडंसं एक लॉजिकल आवाज पटला ना. तर काय होईल पाहता, बाय सेकंड कंडिशन. हे कहाणी समजा बरं, व्हेरी इम्पॉर्टंट बात होती. ठीक आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी, दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी आपला दिमाग खतरनाक बनवते, बरोबर. हे छोट्या गोष्टी फिट करायच्या आपल्या दिमागाच्या कोपच्यामध्ये. ठीक आहे. पटलं ना. हे जर म्हणजे छोटी छोटी बात बडी होते. ठीक आहे. पटलं ना. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा संग्रह करा, दिमाग बिलकुल फ्रेश होऊन जाते, समजताय ना. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे टीचर शिकवतात ना, कोणते पण टीचर असो. ठीक आहे. तर
तुम्ही लक्षात ठेवा, टीचर शिकवल्यानंतर जे मेन पॉइंट राहतात ना इकडे कोपच्यात लिहिल्या राहते, ठीक आहे, की नेमका क्या चल रहा है, ठीक आहे, हे होत काय, ठीक आहे, हे वाले पॉइंट कधीही आपल्या दिमागाच्या कोपच्यात नोट करा, ठीक आहे, मग मॅथ तुमचा खतरनाक बनेल, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर सेकंड कंडिशन काय होईल पहा, आता मी असं नाही करेन की 1/x - 1/y = 1/10 पिपा वाजेल, ठीक आहे, इथं सांगितलं ना पहा a इज ग्रेटर दॅन b, तर का करायचं आहे पहा, आता कोण ग्रेटर आहे आता, तर सर 1/y ग्रेटर आहे 1/x पेक्षा, म्हणजेच ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर झाला ना रेसिप्रोकल, तेव्हाच तर पॉझिटिव्ह नंबर येईल, ठीक आहे, मायनस, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता ऐका यायचा एलसीएम सेम करा, इकडे x 1 × x हे y आणि xy, ठीक आहे, समजलं का, क्रॉस मल्टिप्लाय एवढा ते आले पाहिजे, ठीक आहे, झामल कार्यक्रम नाही, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक गोष्ट तर पुन्हा नजारा दिसता पहा, चेक करा की सर x - y जो आहे ना, ठीक आहे, x - y जो आहे ना तो वर देऊन आहे सर x - y किती 5 आहे, ओ नाईस, ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट मी का म्हणेन पहा, इथं 5 ठेव, इथं 5 पहा, इथं घुसाडीन 5 देऊन आहे ना, आणि इकडे xy आणि = 1/10, ठीक आहे, बहुत ही बढिया, ठीक आहे, कसा आला तर फ्रॉम 1, ठीक आहे, फ्रॉम 1. आता एक काम करता, एक इक्वेशन पहा, 5 इकडे पहा, चेक करता की 5 हा इकडे क्रॉस मल्टिप्लाय 10 आणि इकडे xy, समजलं असं ना, इकडे मल्टिप्लाय हा इकडे क्रॉस मल्टिप्लाय. मग आता कोणाकोणाला एवढा तर समजत y जागा, ठीक आहे, तेथील 50 आणि डिवाइड बाय x, पण जर वायच काम काढलं कारण सोडू, ठीक आहे, मी या वायची व्हॅल्यू इथे घुसाडणार, ठीक आहे, दिसताय ना हा जरा, तर y = 50/x आला, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, इक्वेशन नंबर 2. आता हा वाला पार्ट मिटू आता आणि पुढचा पार्ट लगेच सांगतो, ठीक आहे. चला नेक्स्ट पॉइंट पहा, आता त्याच्यानंतर काय पहा, सुन, ठीक आहे, आता काय झालंय पहा की डायरेक्ट मी लिहितो की फ्रॉम 1 × ठीक आहे, 1 × काउंट चेक करा, कारण x हा 1 महिने इक्वेशन चेक करा, मायनस y पहा, y जो आहे तो 50/x आहे ना, म्हणजे इथं 50/x मी y च्या ठिकाणी घुसाडीन आणि = 5, ठीक आहे. आता पहा इक्वेशन जर असा आला, कसा असा, तर बहुत स्मूथ वाटते, पण हात कसा नाईस, ठीक आहे, ओ नाईस वाला काम आहे, ठीक आहे, वाटलं ना. पण इकडे पहा बरं, असा हात नेला तर हा बीच में तीरशंकरात x येत नाही का, तर मग तो नाही पाहिजे सर, तर मी काय करता पहा, चल आता याचं काम झालं, तर जेव्हा कधी डिवाइड राहतं तर जे डिवाइड आहे ना त्याच्यानंच मल्टिप्लाय करायचं बोथ साइड, ठीक आहे, तिथे लिहिता मल्टिप्लाय बाय x ऑन बोथ साइड. फायदा काय होईल पहा, x × x - 50/x × x आणि 5 × x, मी काय केलो पहा, यावाल्या x ने यावाल्या x ने यावाल्या x ने मल्टिप्लाय केलं. आता एक गोष्ट तर आपल्याकडे बहुत ही बढिया, कोणती पहा, याचा कचना मी उडवीन, ठीक आहे, कोणाला या x या x, ओ नाईस, ठीक आहे. मग आता x × x x² -50 राहिला, अरे 50 राहिला ना, ठीक आहे, आणि इकडे 5x, अरे सर आता मला हलकासा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसता, हो सर, तर मग काय होईल पहा, x² हा इकडे -5x आणि -50 = 0. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बनला, तर जसा बनला आपला एक फॅक्टरायझेशन मेथड लावून टाकू, होते का पाहू, ठीक आहे. तर मंदिर वही बनाएंगे, -50 मल्टिप्लिकेशन आणि -5 ऍडिशन, असे दोन नंबर आपल्याला शोधायचे की मल्टिप्लिकेशन -50 आणि ऍडिशन -5, कोणसे आहे सर, हा तर सर -10 आणि +5, चेक कर, मायनस इंटू प्लस मायनस, 10 5 जा 50 आणि 10 मधून 5 गेले -5, बहुत ही बढ़िया. याला स्प्लिट करता पाहता, x² -10x, ठीक आहे, +5x -50 = 0, ठीक आहे, पाच झाला का, स्प्लिट केली आहे, ठीक आहे. मग आता इथून एक x कॉमन निघाले, चेक करा, x कॉमन निघते, x - 10 हो का नाही पहा, x × x x² x - 10 10x. आता हा जो भेटते फुकट्या इकडे मांडायचं, ठीक आहे, हा फुकट्या भेटते नेहमी, ठीक आहे. आता बघ यासोबत जुगाड याचा करता, तर मी काय करता पहा, 5x आला पाहिजे +1, तिथे +5 लिहा आणि जुगाड पहा, 5 × x 5x ±50, ठीक आहे. मग आता तुम्हाला माहित आहे का की या कुठच्या तिथं आता आम्ही का होईल पहा, त्यानंतर तुम्हाला माहितच आहे का झाला, आता एवढं तर काम झालं, ठीक आहे. त्यानंतर चेक करा की हा x - 10 x - 10 कॉमन नाही निघाल का, पहा चेक करा, याच्यातून आणि याच्यातून कॉमन निघाल, ठीक आहे, म्हणजे काय होईल पहा, x - 10 कॉमन निघला सर, तर अंदर खाने का राहील पहा x + 5 राहील का नाही, ठीक आहे, अरे चेक करा ना, कॉमन नाही निघला का, ठीक आहे, आणि = 0. आता तुम्हालाही माहित आहे की दोघं जण चिपकले तर एक तरी 0 राहते, म्हणजे x - 10 = 0 x + 5 = 0. आता तुम्हाला माहित आहे x ची व्हॅल्यू काढा, x इकडे जाऊन +10 आणि इकडे x तिकडे जाऊन -5, अरे निगेटिव्ह नाव का प्लस आहे तर मायनस, ठीक आहे, पण सर बट x इज नॉट इक्वल टू -5 राहू शकत नाही. रिझन कारण नॅचरल नंबर म्हणताय ना, आणि नॅचरल नंबर तर पॉझिटिव्ह राहते, ठीक आहे.
ओके, मग एक्स का राहील 10, पण आता वाय कसं काढायचं सर, वाय पा चेक करा. ठीक आहे, हा वाला तर काय होईल पा, नाव वाय इज इक्वल टू 50/x. तर एक काम करा, 50 एक्स ची व्हॅल्यू किती आहे 10 ना, कारण 5 नाही राहू शकत, ठेवायचं 10, अंडा कटल, तर वाय इज इक्वल टू 5. तर तेच ते 2 नंबर होते, कोणते माहिती आहे ना, 10 आणि 5. ठीक आहे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.